हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. झोपले होते का हो? हा, बोला बोला, काय नाही. नाही ना हो, मग नंतर करू का? नाही नाही, बोला ना. ते आजारी आहेत काय? नाही नाही, वडील झोपलेत ना साईडला. हा मला वाटलं म्हणून हळू बोलते. आरामाचा टाइम आहे बाई म्हणलं, पण आता नाही बघ. नाही, काय नाही काय नाही, बोला ना. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? तुम्ही बरे आहे ना तब्येत? हो, एकदम मस्त. तुम्ही कशा आहात? मी पण चांगली आहे. त्या ताई? त्या पण छान आहे. हा ना. हा, ते 2 टाइम चांगली सोय दखल घेतो आम्ही तिची. नाही, चांगलंय चांगलंय ताई. हा, जाऊ द्या हो. एका दृष्टीने ती एक स्वामींची देवाला सेवा. नैवेद्य नाही ठेवा, पण चालत्या बोलत्या देवाला खाऊ घाला. अगदी अगदी, किती छान करता ते तुम्ही. मी स्वामीला म्हणत असते, स्वामी हा. तुम्हाला जीव घातलं बरं का आता. किती छान, खरंच खरंच. स्वामी मी रोज ताई संध्याकाळी आम्हाला दोघांना जे करते ना मी, हा हा. त्या नियमाने करते, देते सगळं काही. अरे वा. हा, हो जाऊ द्या. अहो, माणसातच देव पाहिलेला आपल्याला कधीतरी भगवंत उभा राहतो. खरंय खरंय, पण हे अगदी ताई बरोबर बोलले. येते अहो तिची. आपण गेलं का पाणी बाटल्याची, पाण्याची हा. भाजी पोळी सगळं लगेच तडफडून उठून बसते. लगे हसतच बोलणार, बाई आवरलं का असं. हो. आणि मग समजतं का तिला आवडलं नाही आवडलं? आवडलं का म्हणते. मी म्हणला मला पोटभर म्हणते. खाते? काय म्हणल्या? पोटभर खाते का एकदम? हो चांगलं. मी 1-1.5 भाकरी देते, वहिनी देते 1-2 पोळ्या देते चांगली. अरे बापरे. हा, हा. अहो आपल्याच शेतकऱ्याकडे कुठं कमी असतात ताई काही नाही जरा. नाही, शेतकऱ्याकडे कमी नसतं, हे अगदी हा. बरोबर बोलल्या. आणि भाजी पोळ्या, अहो आपलं भरपूर असतं, आपलं कुठं आपण असं मोजकच करतो काय. नाही नाही, आपल्याकडे कमी नसतंच, एक माणसाचं असतं जेवण. 2 जण म्हणाल, पण आमचं अजून एखादं जण जेवण अजून 2. अगदी अगदी, हे आपल्याकडे हा. सगळ्यांकडे ते आपल्या भारतातली पद्धतच आहे की आपल्याकडे एक माणसाचं असतं जेवण जास्तीचं. त्याची किती चांगली कृपा ताई, लोकांची किती नुकसान झाली वर्षभर. हो हो, खरंय. त्याच्या कृपेने सगळं चांगलं आहे ना हो ताई. बरोबर बोलल्या ताई. हे स्वामी कृपा आहे हो ताई. अगदी स्वामींची कृपा असल्याशिवाय होतच नाही ताई एवढं सगळं. काय सांगावं ताई, मी तुम्हाला सांगितलं ना, पारायणाला बसले मी. हा. 21 अध्यायचं पारायण 3 दिवसात करायचं आणि 7 अध्यायचं. त्या दिवशी भयंकर वीज आमच्या आसपास भरपूर पाऊस झाला ताई. संध्याकाळी ना? हा, आणि बरोबर. आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी काढला ताई. बघा. आणि त्याच दिवस संध्याकाळ पाऊस. म्हटलं स्वामी आता तुम्ही बघून घ्या. मी आणि आता काय लावलंय तुमच्या शेतात? गहू होता ना ताई तयार झाला. बापरे, मग आडवा वगैरे नाही पडला ना? नाही ना, मग मी काय सांगते तुम्हाला, मी पारायणात बसले आणि 3 दिवसात पारायण करायचं तुम्हाला. हा 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 हा. मागं नाही का पुण्यतिथी झाली का हो मग. हो 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 हो. तेव्हा मग मी म्हणलं आता स्वामी आता तुम्ही काय करायचं ते तुम्हीच बघा आता. हा मी हा हा. अंतःकरणापासून मी तुमचं करणारे वाचन म्हणून. हा. आमच्या शेजारी 3-4 किलोमीटरवर इतका पाऊस ताई का बस. बघा आणि बघा. दुसऱ्या दिवशी आपला गहू काढला ताई पाडव्या दिवशी. अरे वा. आणि संध्याकाळी इतका पाऊस, वावणी पाऊस, विजान पाऊस. बघा. पहा त्या भगवंताची कृपा पहा ना तुम्ही. खरंच भगवंताचं म्हणजे स्वामी सांगावं मला सेवा करणाऱ्याला कधी कमी पडूच देत नाही. नाही, असं रडू येतो माणसाला कधी कधी देव खरंच. खरंय खरंय खरंय. बापरे. मी तर जसं करायला लागले ना ताई तसं मला म्हणजे हा. सगळ्या याच्यात आपल्याला स्वामी म्हणजे असं हेच करतेत बाई. खरंय खरंय अगदी. अहो, एक दिवस आहे ना, मी तर कधीच नाही, कधी एकच दिवस बघितलं ताई, मी तारक मंत्र घ्यायला बसले. हा हा हा. लक्ष नाही पडत का ताई. हा हा त्याच्यात मी तर असं सहज बघितलं, लाईट गेली म्हणून. त्याच्यात असं आहे ना, हा. गणपती चित्र म्हटलं ताई. अय्या. आणि त्याचं बघा. मी कधीच बघत नाही हो ताई. मी काय करते, हा ते असं मी एकदा दादांचं ऐकलं होतं ना, केंदाळे दादांचं. हा एक ताईचे हातपाय दुखत होते म्हणे. हा हा. ते कुरडया ते केलं जरा ताईंनी. हम्म. 1.5 पायलीच्या 3 वेळा कुरडया केल्या ताई. बाप रे, एवढ्या? हा असं केलं ना. हा आमच्याकडे कसं आहे बाया येतात करू लागायला ताई. आपण बी जातो हा त्यांच्याकडं. हा. गावाकडे ते एक मस्त असतं ताई. हा, तर मग आता 1 हप्ता माझ्या बहिणींची सासू वारली, तिला द्यायचंय करून. हा हा.
2 आपल्याला घरी केलेत आता. हा हा. काय करावं आपली भेट होत नाही ना आता कसं काय करावं. अंतःकरणापासून सगळं काही देवा मिळालं. खरंय खरंय. वाटतं. लय हे छान. बघा अंतःकरणापासून सगळं मिळून जातं. नाही हेच पण महत्वाचं आहे. आणि मग ताई ते हा पारायण झालं ते तेव्हा 3 दिवसाचं तेव्हा आपलं म्हणजे असं म्हणते मी हा नुकसान वगैरे काही नाही ना हो भगवंताच्या कृपेने आपलं. हा. मग काय पाहिजे सांगा ताई अजून. ताई आता कणी भरपूर लोक आले आता काम करायला बंगल्याचं चांगलंच सुरू झालं. वेगात काम चालू आहे आता. माणसं मिळाले ना. हो आलेत आता ते लोक. अरे वा. हा हा. होईल म्हणजे होईल आता झटपट होऊन जाईल मग. होईल ना आता. काय आता ते आणि बघितले. आता कसं गहू पण गेलेत तर आता जरा किंमत पण येईल व्यवस्थित. अहो ताई जवळजवळ 50 क्विंटल गहू झाले ताई आपल्याला. अरे वा वा वा. 1.5-2 एकरच वावर होतं जास्त काही नव्हतं. बघा भाव चांगला मिळाला. हा हम्म. 9-10 एकर ऊस आहे. नाही, मस्त मस्तच ताई तुमची प्रगती कायम राहणारच. काय नाही अहो देवानी भगवंतानी स्वामीनी सगळ्या जगातला सुखी ठेवावं. त्याच्या माग आपलं पण चांगलं असावं. अगदी आम्ही पण तेच म्हणतो. हा ना. सगळ्यांचं भलं कर त्यांच्या मागे आमचं कर. भगवंतानी सगळ्याला सुख असलं तर आपण सुखी. आपलं सुखी राहण्यात आपल्याला समाधान येत नाही तर मग अगदी अगदी खरंय. काय नाही. मग वडिलांची तब्येत बरी आहे का? वडिलांची तशीच आहे ताई. त्यांचं कसं आता म्हातारपणच आहे. आता ते मग मी ऐकलं होतं एक दिवस अनुभव मध्ये तुम्ही बोलत होते. हा. हा आता आलेत माझ्याकडे. हा, म्हणत होत्या म्हणे डायपर लावा लागतं हो असं. हो. कधी कधी लावायला लागतं आणि हा ते त्यांचं लावून घेतात. अहो म्हणजे तुम्ही सांगा असं माझे सासरे होते ना ताई. हा माझे सासरे चांगले होते ना तुम्हाला मी सांगते. हा. फिरायचे हिंडायचे प्राथमिक शिक्षक होते ते. अरे वा. हा तर त्यांना तेव्हापासून त्रास व्हायचा ताई जुलाबाचा. हा. तो ना ताई तो IBS नावाचा आजारच असा आहे की मग ना असं वाटतं आता गॅसेस जात आहेत आणि तेव्हाच टॉयलेट होऊन जाते. आणि मग ते कायम ते अंडरपॅन्ट मध्ये राहायचं बरं का ताई. हा ना. प्रकरणातून सांगते ताई. हम्म. आपण आपल्या मुलाचं कसं करतो तसं केलेलं आहे मी माझ्या सासऱ्याचं. म्हणून हे तुम्हाला सगळं पुण्य आहे. तुम्हाला मी खोटं नाही बोलत एकदम अंतःकरणातून सांगते हे मी. बघा हा हेच हेच मिळतंय ताई तुम्हाला. ह्याचेच आणि फळ आहे. नंतर मी जास्त आजारी पडले ना ताई ते माझे दीर काय म्हणले हा की जास्त अंडरपॅन्ट शिवायला सांग म्हणे यांना त्यांच्या भावाला म्हणे. हा हा हा. तर मी म्हणलं नाही म्हणलं मग आपलंच जरा लेकरू असतं तर आपण असं करू का म्हणलं. आई ग बघा केवढं हाताने मोठं मन. केलं स्वतःच्या हाताने केलं ताई मी बाई नाही लावली मी काहीच नाही केलं. अहो बापरे. काय म्हणताय त्यांना इस्टेट खायला गोड लागत आणि आम्ही काय मोकळे का अशी कामं करायला. आई ग कोणी येत नसतं ताई अशा गोष्टी करायला. बापरे. ना बोलू पण नाही आपण खानदानी घरातल्या बायका येत बोलू बी नाही आपण हे असं खरंय कोणाला. खरंय खरंय. आणि मग म्हणलं किती दिवस आणणार म्हणलं आपलं जर एखादं लेकरू असता घरात स्वतःच तर आपण हे करू का आपल्या हा. लेकराच्या रूपात आपण सासऱ्याला सांभाळले. बापरे केवढं मोठं काम आहे बाबा हे. हा ताई काय सांगावं मी स्वतः केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. बापरे. कसं सांगते ताई तुम्हाला. कमाल आहे तुमची. सलाम आहे तुम्हाला बाबा. काय करणार आहे अहो हेच जन्म आहे आपला हा करण्याचा. जन्म आहे खरंय. अगदी बरोबर आहे. नातेवाईकाचं गाव असतं जवळ आसपास ताई. बरोबर खरं. म्हणते खेड्या गावात काय केलं सासऱ्याचं यांनी तरी. हो हो हो. काय अहो केलं ताई गावाकडे तरी ना समाजाच्या लाजेकाजे तरी करतात. ताई. शहरात नाही हं. ताई मी विचार काय केला आपल्याला पदरी 2 मुली आहेत. हा उद्या त्या दुसऱ्याच्या घरी नांदायला जायच्या. बरोबर. असं म्हणलं पाहिजे बाबा तुझे आई वडील खूप कर्तबगार आहे बरं का. हा सासू केलेलं आहे त्यांनी. मग अगदी आपल्याला नाव निघतं. चाललंय असं. हं? बरोबर. परवडतो का नाही. अगदी अगदी. थोडस आपल्या माणसाला काय वाटतं आमच्या सरांना बहीण नव्हती. अच्छा. आई वारली लवकर बर का. हा हा. आणि एकटं राहिल्यानंतर ते मला फक्त एकदा एवढंच म्हणले बर का ग हं. म्हणलं काय म्हणे मला आई नाही मला वडील नाही कसं वाटतं असं बोलल्यावर मग. आई ग. मला मला आई नाही मला बहीण नाही. मला बापरे. सगळ्यांचं प्रेम एकच आहे वडील माझ्या वडिलाला मागं पुढं होता कामा नये. बापरे बघा. तेच लक्षात ठेवलं ताई. म्हणलं आपल्याला किती त्यांच्याच घरातलं करायचं का कुठून आणून करायचं का आपल्याला. ताई तुमच्याकडनं किती घेण्यासारखं आहे हो. ताई माझ्या सासऱ्यांचा परिणाम झालता नंतर ताई. ते अरे गुडघे पाय भरून यायचे ताई शेतातून मी तुम्हाला खोटं नाही सांगत.
मी स्वतः पाय धुवायचे, बादली 2 बादल्या पाणी घेऊन ताई. बापरे. अंघोळ घालायचे त्यांना, सगळे कपडे बदलायचे दुसरे. ताई इत- तुम्हाला ना हेच पुण्य अडवायचंय बर का. हेच ताई पुण्य आहे. म्हणून आपलं चांगलं आहे, त्यांनीच आपल्याला मागं पाहिलंच नाही. खरंय खरंय. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे माते पित्र हे पितरांचं जर काही केलं नाही ना तुम्ही, ते हं. आयुष्यभर ऋण असतं आपल्यावर ते. बरोबर आहे अगदी. हा. आणि ते आहेत ना आपल्याला अजिबात सुख पडून देत नाही, आपण जर त्यांची व्यवस्था केली. खरंय खरंय. हा. आपण म्हणतो ना हे काय नागबली करायचं नामका ते तमका ते. काही गरज नसते, हा. कुठल्याच पूजा करायची गरज नाही. नाही हे मग हे आपल्या घरातल्या देवांची पूजा करा. ज्या आत्म्यांची तुम्ही शांती केली नाही ते ते करायला बी देत ना मग ते तसं काही. ते करायची वेळच येत नाही हो आपल्याला. ताई तुम्हाला काय सांगा तिन्ही मुलांचे लग्न झाले, आठ-आठी नाही. हं. कशातच काही नाही भगवंताच्या कृपेने तुम्हाला. खरंय खरंय. आतापर्यंत भगवंत आपल्या खरंच देवाचे किती हे करावं असं हे झालं बाई मला तर. आणि ते अगदी. माझ्या सगळ्याकडूनच ऐकलं होतं मी स्वामीचं याच्यावर पण ऐकलेलं आहे ना. ते हा. ना तर स्वामी खरंच मला साक्षात जेव्हा तेव्हा अनुभवच आहे लगेच. आणि हे आपलं सगळं सुरळीत चाललेलं आहे ना ताई. हे त्यांच्याच कृपेने आहे ताई. हा. स्वामीची आणि कृपा आपले आहे ताई. कर्म, आपले कर्म पण त्याला कारणीभूत आहेत. आता मी याच्यात बघत आहे ना आता ते याच्यात सांगतात ना गुरुचरित्राचं याचं. हा. हे स्वामींनी ते निवडलेले असतात म्हणे हे गुरुचरित्राचं पारायण हे करण्यासाठी हे. हो हो, आपण प्रत्येकाकडनं होत नाही. निवड करतो आपली. हं? खरंय खरंय. भगवंताच्या कृपेने भगवंताला जे आवडन तेच करायला लावतात ना, बुद्धी देतात ना ते आपल्याला. अगदी खरंय. ज्याचे जसे कर्म तशी बुद्धी मिळते त्याला. एक दिवस माझे भाऊ भाऊ होते बर का बाई ताई. हा हा मी गेले जेवण घेऊन, मला म्हणे काय करते म्हणे मोठे भाऊ आमचे. हा. म्हणलं काय नाही म्हणलं जेवायला देते म्हणे रोज असतं का? म्हणलं हा. चांगलं आहे करते म्हणे. चांगलं करते म्हणे. आपण तिथे एक बल्ब लावला मग आम्ही तिला. अरे वा. अहो तिचा लय फोटो टाकला ना ताई, हा. पटकन तिचे नातेवाईक शोधत येतील, ते पण शोधत असतील तिला. फोटो टाकला ना ताई मी ताई. ताई तुम्ही पाठवला नाही ना मला फोटो, मला तो डाउनलोड झालाच नाही. अहो आमच्या मी काय सांगते सरांनी टाकला नंतर ताई. अच्छा, मग ते माझं बघायचं राहिलं असेल ना ताई. अहो टाकला ना, मी म्हणले त्यांना तर टाकला होता बाई त्यांनी. हो का? पूजाने 2-3 वेळेस टाकला ताई. मला बघावं लागेल मग ताई, कारण कसं सारखं व्हॉट्सअप बघितलं जात नाही ना. तुमच्या व्हॉट्सअपला टाकलेला आहे ताई मी फोटो माझा. तुमच्याच नंबरवरून का? हा. नाही नाही. माझ्या नंबर म्हणजे मी माझ्या याच्यावर घेतला ना, माझ्या व्हॉट्सअप नंबरवरून तुमच्या याला टाकला ना मी 2-4 वेळेस ताई. नाहीये बरं का ताई मग. हा. हा, बिलकुल नाहीये. मग तुम्ही बघा परत आमच्या सरांनी टाकला होता परत. मग त्यांचा नंबर नाहीये ना माझ्याकडे. माझ्या याच्यावरून टाकला होता ना ताई. एकदा परत टाकायला सांगा ताई. बर बर कारण ना हा. ठीक आहे ताई. आणि काय होतं ताई बर का फुलं बी आहो. हा फुलं पडते ते स्वस्तिक आहे माझी त्याच्यावर येऊन. हा. देवाकडे असं फुलांचं तोंड आणि पाठीमागं दांडा होतो कधी कधी ओ. असं. हे 600 काही वेळेस तसे लय फुलं ते खरंय. चांगलेच फुले अनुभव देतात बरं का ताई. मग हा. किती छान वाटतं. हा बाई. आणि वाचन बी ताई किती कंटाळा येऊ मला काही हो. हा. पण नित्य सवय आहे माझी 3 अध्याय वाचायचे. हो ना. 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा माळजप. किती छान होता ही, किती नाही छान. हरिपाठ घेते ताई स्वयंपाक करताना. तुम्हाला अं, सांग रोज स्वयंपाक करताना सुद्धा मी हरिपाठ घेते ताई तसं म्हणजे काहीतरी रोज. देवाचं म्हणत राहायचं करत राहायचं. अरे वा. अहो आपण प्रसाद होतो तयार जरा आपण स्वयंपाक करताना जरा असं काही हा, तो प्रसादच असतो. हा? जेवताना पण ना ताई, स्वयंपाक बनवताना पण आपण जेव्हा हे करतो ना, तो तेव्हा एक प्रकारचा प्रसादच तयार होतो. हा मी करते तसं मग असं माझं चालू राहत असं. नाही नाही, खूप छान ताई, खूप छान. हम्म. आणि ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय चालू आहे ताई समाप्ती झाल्यापासून. अरे वा. हा मी मळ्यात जात नाही ताई आता काम नाही काही सध्या. नाही का आता सध्या? आमचं करणार आहे ना वाट्यावाला माणूस तो करतो सगळं. हा हा, मग काय प्रश्नच नाही. 9 एकर ऊस आहे ना ते बरं. करतो पाणी बिणी सगळं बघतो ते मळ्यातलं काही ताण नाही आता. मस्त मस्त. हा आता थोडं करायचंय बाजरीच्या पापड्या वगैरे पण आता हे पाहून ते करायचं आता दोन्ही करायचं. जास्त मस्त. परमर्थ करायचं आता हे दिवस खूप वाईट आहेत आता इथून पुढचे. अगदी अगदी अगदी. हा हा.
ते ऐकलेलं आहे बाई मी, तर असं काटे येते अंगाला नुसते. ऐकलंय ना. हो, तुमचं ऐकलं होतं मी ते. हा. दादाचं आणि तुमच्या दोघांचं हे. त्या हो. दोघांचं तुमची मुलाखत ऐकली ना दोघांची. हा. हा. मी शेअर करते ताई. ताई. हा. श्री स्वामी हो, समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.